रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या बाबत पडणाऱ्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. त्यामध्ये तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसायाला कसं जावं, व्यवसायाला जात असताना कोणतं साहित्य घेऊन जावं, ताटामध्ये कोणकोणते साहित्य असावं, आपण जे विडे मांडणार आहोत तर ते कसे विडे पूजायचे आहे, तर ते विडे किती आणि कसे पूजायचे, विडे पूजत असताना आपण ते मंदिरामध्ये पूजत असाल तर मंदिरामध्ये विडे कसे पूजावे, जाताना काय साहित्य न्यायचं आहे, शिवाय वाण काय द्यायचं आहे, हळदी कुंकू कसं करावं, ववासताना आपल्याला काय म्हणायचं आहे, शिवाय विडे घेताना आपल्याला काय म्हणायचं आहे, हळदी कुंकवामध्ये वाण म्हणून देण्याला एका गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे, तर ती वस्तू कोणती आहे, शिवाय मंदिरामध्ये देवांना कसं वसायचं आहे, पूजा कधी करायची आहे आणि साहित्यामध्ये आपण काय जे साहित्य घेतलं, जे वापरलं त्या साहित्याचं आपल्याला नंतर जे काय करायचं आहे, सुगड आपण मातीची वापरली त्या सुगडांचं आपल्याला नंतर काय करायचं आहे, शिवाय व्यवसायाला जाताना जो शुभ मुहूर्त आहे तर तो शुभ मुहूर्त काय असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला व्यवसायाचा आहे आणि एका विशिष्ट वेळेमध्ये चुकूनही आपल्याला व्यवसायाला जायचं नाही तर तो अशुभ काळ कोणता आहे, हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करायला विसरू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजन करतो. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी केलं जातं तर काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी केलं जातं. आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी केलं जातं. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील, दान करण्याला देखील अत्यंत महत्त्व असतं. आपल्याला पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर या दिवशी तुम्ही घरामध्ये जे आंघोळीचं पाणी आहे तर त्यामध्ये चिमूटभर तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून त्याने स्नान केलं तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला आपली रोजची देवपूजा आहे तर ती देखील करून घ्यायची, नित्याची कामे करायची आहे. तर त्यानंतर तुम्ही सुगड पूजन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. यंदाची मकर संक्रांती आहे तर ती बुधवार दिनांक 14 जानेवारी या दिवशी आलेली आहे. मकर संक्रांत आपल्याला या दिवशी साजरी करायची आहे, सुगड पूजा करायचं आहे. सुगड पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो या दिवशीचा पुण्यकाळ जो आहे तर ते दुपारी 3 वाजल्यापासून 3 वाजून 6 मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजे सूर्यास्तापर्यंत, दिवस मावळेपर्यंत 3 वाजल्यापासून तुम्ही जे सुगड पूजा आहे तर ती करू शकता. या काळामध्ये तुम्हाला सुगड पूजा करायची आहे. व्यवसायाला देखील याच काळामध्ये आपल्याला जायचं आहे. शिवाय हळदी कुंकू जे आहे म्हणजे विडे घ्यायचे आहेत, जे तुमचं शुभ कार्य आहे, दान धर्म जे काही तुम्हाला करायचं आहे तर ते या वेळेमध्येच करायचं आहे. संध्याकाळी आपल्याला दिवस मावळायच्या आत सगळी ज्या शुभ तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत. सर्व कामे करून घ्यायची आहेत, कारण की दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला सर्व कामे करून घ्यायची आहेत. जो राहुकाळ जो आहे तर तो 12 ते 1:30 या वेळेमध्ये राहुकाळ असणार आहे. तर या राहुकाळामध्ये आपल्याला कोणतंही काम करायचं नाही किंवा सुगड पूजन देखील तुम्हाला करायचं नाही. हा काळ वगळायचा प्रयत्न करायचा आहे. उरलेले इतर वेळेमध्ये तुम्ही सुगड पूजन किंवा हळदी कुंकू वसण्याचा कार्यक्रम तुमचा जो आहे तर तो करू शकता. शुभमुहूर्त सांगितलेला आहे 3 वाजल्यापासून ते सायंकाळी दिवस मावळेपर्यंत तुम्ही सुगड पूजन वगैरे करू शकता. भोगीच्या दिवशी केस वगैरे धुवायचेत, मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाही. त्यानंतर बघा, आपण जी सुगड पूजा जी आहे तर ती सुगड पूजा कशी करायची तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो पाहून तुम्ही सुगड पूजा नक्कीच करू शकता. त्यासोबतच विडे कसे पूजायचे ते देखील आपण आता पाहणार आहोत. विडे पूजण्यासाठी 5चा विडा आणि 25चा विडा अशी 2 प्रकारचे विडे असतात. जे आपण लग्न झाल्यानंतर जो पहिला विडा घेतो तर तोच विडा आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. ज्यांचा 5चा विडा आहे त्यांनी प्रत्येकी साहित्य 5-5 घ्यायचं आहे. म्हणजे 5 खारका, 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या, 5 नाणी, या सगळ्या गोष्टी 5-5 घ्यायच्या आहेत. आणि ज्यांचा 25चा विडा आहे तर त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या 25-25 घ्यायच्या आहेत. आणि एका ठिकाणी 5 पानं तुम्हाला मांडायची आहेत. अशी 5 ठिकाणी तुम्हाला 5-5 पानं मांडायची आहे. त्यामध्ये 5 खारका, 5 हळकुंड जे साहित्य आहे तर ते 5-5 साहित्य आपल्याला मांडायचे. त्याला 25चा विडा असं म्हटलं जातं. 5चा विडा आणि 25चा विडा असतो. माझा 5चा विडा आहे, त्यासाठी मी प्रत्येकी जोडपान ठेवलेलं आहे. आणि त्या जोडपानावरती मी खारी, खोबरं, त्यानंतर हळकुंड, 1 सुपारी, 1 बदाम, 1 वेलची आणि 1 लवंग ठेवलेले. तर या वस्तू असतात. त्यामध्ये तुमचा 25चा असेल तर तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या जास्त म्हणजे 25-25 घ्याव्या लागतील. व्यवसायाला जाण्याच्या अगोदर आपण जी सुगड पूजा केल्यानंतर जी छोटी सुगड असते तर ती तुळशीला म्हणून ठेवली जाते. तर त्या सुगडीला आपण पदर लावून ती सुगड घ्यायची आहे. ती पहिल्यांदा तुळशीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवसायाला जायचं आहे. व्यवसायाला जाण्याच्या अगोदर हे काम करायचं आहे. काही जण ज्या 5 सुगडी पुजलेल्या आहेत त्यातीलच 1 सुगड तुळशीला देतात. काही जण असं, आमच्याकडे 1 बारकी सुगड जी आहे तर ती सेपरेट मिळते आणि ती सुगड देखील तुळशीला ठेवली जाते. तर सर्वात आधी तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला
हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तुळशीला तिळगुळ देखील अर्पण करायचे आहे। तुम्ही तिळगुळ जे विकत आणलेला आहे म्हणजे पांढरा हलवा जो आणतो आपण तो वाहू शकता किंवा आपल्याकडे जे तीळ आणि गुळ असतात तर ते वाहायचं आहे। शक्यतो तीळ आणि गुळ वाहण्याचा प्रयत्न करा। जी सुगड आपण घेतलेली होती, जी संक्रांत आपण घेतलेली होती त्यामध्ये आपण वाण भरलेलं होतं, त्याला असा पदर लावून आपण जे सुगड आहे तर जे वाण आहे तर ते वाण भरलेली सुगड तुळशी मातेला अर्पण करायची आहे। आणि त्यानंतरच आपण सर्वात आधी तुळशीला ओवासणार आहोत आणि तुळशीला ओसूनच आपण घरातील देवी देवतांना ओसून त्यानंतर आपण ओसायला जायचं आहे। ओसायला जाण्यासाठी आपण जी छोटी पंथी घेतलेली होती त्यामध्ये आपण तीळ आणि गुलाल घेतला होता तर ते थोडंसं घ्यायचं आहे आणि ते 3 वेळा असं खालून वरती आपण तुळशी मातेला वसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण वसायला जायचं आहे। तुम्ही घरातील जे काही देवी देवता आहे तर त्यांना देखील तुम्ही वसू शकता। वसायला मंदिरामध्ये गेल्यानंतर स्त्री देवतेला आपल्याला वसायचं आहे, पुरुष देवतेला वसायचं नसतं। वसायला जात असताना आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये तर सीतेला रुक्मिणीला आपल्याला वसायचं आहे, रामाला किंवा विठ्ठलाला वसायचं नसतं। वसायला जात असताना आपण जी छोटी पंथी घेतलेली आहे ती पंथी आणि एक सुगड घेऊन जायचं आहे। बऱ्याच ठिकाणी 2 सुगड घेऊन जातात। एक सुगड जी आहे तर ती मंदिरामध्ये अर्पण केली जाते आणि एका सुगडीनेच ओवसलं जातं। तर काही ठिकाणी 5ही सुगड घेऊन जातात आणि 5ही सुगड एकमेकींना वाण म्हणून देतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आमच्याकडे एक सुगड घेऊन जातात आणि त्या सुगडीवरती पंथी जी आहे तर ती गुलाल आणि तीळ घालून घेतलं जातं। सुगड घेऊन जात असताना ती सुगड कधीही अशीच घेऊन जाऊ नये, तर त्या सुगडीला आपण पदर लावून घ्यायचा आहे, कारण की आपलं जे वाण आहे तर ते उघडं पडू नये असं देखील यामागे म्हटलं जातं। त्यासाठी सुगड कधीही अशीच घेऊन न जाता त्याला आपण पदर घेऊन जायचं आहे, पदर लावून घेऊन जायचं आहे। सुगड ताटामध्ये ठेवून जायचं आहे। मंदिरामध्ये जात असाल तर मंदिरामध्ये जात असताना एका ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे, त्यानंतर सुगड घ्यायची आहे पंथी, त्यामध्ये आपण तीळ घेतलेलं होतं, थोडासा गुलाल घातलेला होतं ते देखील घ्यायचं आहे। तिळगुळ घ्यायचं आहे, तुम्ही तिळगुळाच्या लाह्या घेऊ शकता देवांना अर्पण करण्यासाठी। असं साहित्य जे आहे तर ते घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे तुम्ही जर विडे पूजणार असाल तर तिथे विड्याचं साहित्य जे आहे तर ते विड्याचं साहित्य देखील तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता आणि तिथेच विडे पूजून तुम्ही मंदिरामध्ये ओटीमध्ये देखील घेऊ शकता। काय होतं, शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला देखील मिळत नाहीत, त्यावेळेस महिला काय करतात, जे विड्याचं साहित्य आहे तर ते तुमच्या 5चा विडा असो किंवा 25चा विडा असो, जे काही साहित्य आहे तर ते घेतलं जातं। त्यासोबतच एखादा रुमाल किंवा तुम्ही मोठा टॉवेल देखील घेऊन तिथे जायचं आहे आणि तिथे पहिल्यांदा तुम्हाला वसायचं आहे आणि सर्व देवी देवतांना त्यानंतर तुम्हाला काही विड्याची साहित्य नेलं होतं, जे विडं सर्व नेलं होतं ते सर्व मांडायचे आहेत आणि त्यानंतर तिथल्याच महिलांच्या हस्ते तुम्हाला जे विडे आहेत तर ते पदरामध्ये घेतले जातात, असं देखील केलं जातं। तुम्ही देखील मंदिरामध्ये विडे पूजणार असाल तर विड्याचं साहित्य देखील तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। आणि तर बघा, आपण घरातून जाताना पहिल्यांदा तुळशीला वसायचं आहे, त्यानंतर घरातील देवी देवतांना वसायचं आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे। आता वसायला कसं जायचं तर हे तुम्हाला सांगते। पहिल्यांदा प्रथम आपण ज्यांना वसायचं आहे म्हणजे देवी देवतांना असो किंवा पुढील जी काही स्त्री आहे, सुवासिनी आहे, त्यांना पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे गुलाल आणि तीळ आपण जे घेतलेलं आहे तर चिमटीमध्ये थोडंसं घ्यायचे आहे आणि आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तुम्ही रुक्मिणीला वसायचं असेल किंवा एखाद्या सुवासिनीला वसायचं असेल, तिच्या भागामध्ये तुम्हाला हे जे गुलाल आणि तीळ आहे तर ते खालून वरती 3 वेळा आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचं आहे। याला ओसायचं आहे असं म्हणतात, म्हणजे ओढल्यासारखं करायचं आहे। ओसत असताना काय म्हणायचं आहे, रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मीचा वसा, रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मीचा वसा, रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मीचा वसा, असं 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे। त्यानंतर तिळगुळ घ्यायचं आहे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणायचं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व सुवासिनींना वसून घ्यायचं आहे। वसल्यानंतर काय करायचं आहे, आपण जी सुगड घेतलेली आहे त्याला असा पदर लावून घ्यायचा आहे सुगडला, त्यावरती जी पंथी आहे तर ती काढून आपल्याकडे घ्यायची आहे आणि जी सुगड आहे तर ती समोरची जी स्त्री आहे तिला ती सुगड द्यायची आहे, तिची जी सुगड आहे तर ती आपण घ्यायची। अशी संक्रांत जी आहे म्हणजे जे सुगड आहे, ज्याला कोणी बोळकं म्हणतं कोणी सुगड म्हणतं, तर याची आपण आदला बदली करायची। आपल्याजवळ जी सुगड आहे, आपल्याजवळ जे वाण आहे तर ते पुढच्या महिलेला द्यायचं आहे, पुढच्या महिलेची सुगड जे आपण बदलून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्यावरती आपली जी पंथी आहे तर ती ठेवायची आहे। प्रत्येक वेळी प्रत्येक सुवासिनीला ओसत असताना
तुम्हाला ही एक गोष्ट आवर्जून करायची आहे। कोणत्याही सुवासिनीला तुम्ही जेव्हा ओसाल त्यावेळेस तिची सुगड जी आहे तर ती देखील आपल्याला बदलायची आहे, पण ती मात्र आपल्यालाच ठेवायची आहे। अशा बऱ्याच वेळा जेवढा तुम्हाला महिला मिळतील तेवढ्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारे वसायचं आहे, बदलाबदली करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मंदिरामध्ये वसून घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर जे तुम्ही घरी विडे मांडलेले होते तर ते विडे तुम्हाला पदरात घ्यायचे आहेत। विडे पदरामध्ये घेत असताना तुम्ही तिथेच घेऊ शकता, मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीने तो, किंवा तुम्ही घरात घेतलं तरी सुद्धा चालेल। घरी कसे घ्यायचे हे तुम्हाला दाखवणार आहे। दाखवत असताना याच पद्धतीने तुम्ही मंदिरात देखील घेऊ शकता। मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला एखादा टॉवेलवरती हे विडे जे आहे तर तेच मांडून तुम्ही ओटीमध्ये किंवा पदरामध्ये घेऊ शकता। तरी इथे आपण घरात मांडलेले विडे जे आहे तर ते कशा पद्धतीने घ्यायचे ते बघणार आहोत। प्रथम आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। ज्या महिलेचे विडे आहे त्यांनी खाली बसायचं आहे, आसनावरती बसायचं आहे। त्यानंतर येणाऱ्या 5 सुवासिनी असतील तर त्यांनी पहिल्यांदा त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर जे विडे आहे तर ते विडे उचलून आपल्या पदरामध्ये घालायचे आहे। शक्यतो लक्षात ठेवा, आपण जे विडे घेतो तर ते पदरामध्येच आपल्याला घ्यायचे आहेत। विडे कधीही ओटीमध्ये घेऊ नका, कारण की ओटीमध्ये आपण गौरीचे दोरे घेतो आणि जे संक्रांतीचे विडे असतात तर ते पदरामध्ये घेतले जातात। पदरामध्ये घालत असताना ज्या 5 सुवासिनी आलेल्या आहेत त्यांनी प्रत्येकी एक विडा उचलून पदरामध्ये घालावा, किंवा ज्या 5 सुवासिनी आलेल्या आहेत त्यातील एकीनेच 5 विडे उचलावेत आणि 5 जणीने त्यांच्या एकमेकींच्या हाताला हात लावला तरी सुद्धा चालेल, असं देखील केलं जातं। विडे पदरामध्ये घेत असताना म्हणायचं आहे, सीता सावित्रीचा वौसा आला नगरात घ्या पदरात, असं म्हणून आपण हे जे विडे आहेत तर ते पदरात घालायचे आहेत। तेथील समोरील महिलेने प्रश्न विचारायचा आहे, घेती राणी कुणाची? त्यानंतर आपण आपल्या मिस्टरांचे नाव सांगायचं आहे आणि त्यांना उलट प्रश्न करायचा आहे, देते राणी कुणाची? अशा प्रकारे आपण जे विडे आहे तर ते पदरामध्ये घ्यायचे आहेत। विडे पदरामध्ये घेतल्यानंतर आपण जागेवरून उठायचं आहे। जे विडे आहे तर ते तसेच पदरामध्ये गुंडाळून घ्यायचे आहेत। सर्वात आधी आपण तुळशी मातेच्या पाया पडायचं आहे, अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपण देवी देवतांच्या पाया पडायचे, सर्वांना नमस्कार करायचे, आपल्या पतिदेवांच्या म्हणजेच आपल्या मिस्टरांच्या पाया पडायचं आहे। त्यानंतर घरामध्ये जे काही ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्या पाया पडायचं आहे, नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे विडे आहेत तर ते विडे एका ताटामध्ये तुम्ही काढून ठेवायचे आहेत। त्यानंतर ज्या आलेल्या महिला आहेत त्यांना हळदी कुंकवासाठी तुम्हाला त्यांना बोलवायचं आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना आपण वाण द्यायचं आहे। वाण देत असताना बऱ्याच आकर्षक वस्तू दिल्या जातात, परंतु बघा वाण देत असताना आपण जो भाजीपाला जे काही साहित्य आपण वाण वौसा म्हणून घेतलेला आहे तर तो सुगडीमध्ये भरलेला आहे आणि जे उरलेलं साहित्य आहे तर ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेच वाण आपल्याला विपुल प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर ज्या आलेल्या सुवासिनी आहेत त्यांना तुम्हाला पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचं आहे। तुमच्या घरी कितीही सुवासिनी आलेल्या असो, 5 असो 7 असो 11 असो, त्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही जे काही वाण घरामध्ये ठेवलेलं आहे, जो काही भाजीपाला आहे तर तो ओंजळीमध्ये घेऊन त्यांच्या ओटीमध्ये तुम्हाला भरायचं आहे। तुम्ही प्रत्येक महिलेला एक ओंजळ जी आहे तर ती वाण ओटीमध्ये भरायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे काही वाणासाठी वस्तू आणलेल्या असतील तर ते जे काही भेट वस्तू आणलेल्या असतील तर त्या देखील त्यांना तुम्ही देऊ शकता। अशा रीतीने आपल्याला मकर संक्रांतीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे। विडे पदरामध्ये घ्यायचे आहेत। विडे पदरामध्ये घेत असताना काय म्हणायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शिवाय वाण म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे हे देखील सांगितलेलं आहे। जे विडे आहे तर ते मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3:06 ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजे दिवस मावळेपर्यंत आपल्याला हळदी कुंकू आटपून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, त्यानंतर आपण जे काही साहित्य ठेवलेलं होतं तर ते काढायचं आहे। पूजा उचलायची आहे। त्यामध्ये आपण जो दिवा आहे तर तो दिवा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही सुगड पूजेच्या ठिकाणी ठेवली असेल तर ती मूर्ती तुम्हाला जागच्या जागी देवघरामध्ये ठेवायची आहे। सर्व संक्रांती म्हणजे जे काही सुगड आहे तर ते एका ठिकाणी गोळा करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरती एखादा ब्लाउज पीस किंवा एखादा कपडा आपल्याला त्यावरती झाकायचा आहे, कारण की ह्या ज्या संक्रांती आहेत तर त्या संक्रांती संध्याकाळी झाकून ठेवल्या जातात। ह्या संक्रांती पूजत असताना तुम्ही देवघरामध्ये एका बाजूला पूजून घ्या, जेणेकरून याला कोणाचा धक्का वगैरे लागणार नाही। त्यासाठी ही जी काही पूजा आहे संक्रांतीची करणार आहोत तर ती देवघरामध्ये एका बाजूला करावी, कारण की संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या दिवशी
दिवशी आपलं जे वाण आहे तर जे काही आपली सुगड पूजा आपण करणार आहोत ती आपल्याला झाकून ठेवायची आहे आणि किंक्रातीच्या दिवशी आपल्याला हे उघडायचं नाही. म्हणजे मकर संक्रांतीचा दुसरा दिवस ज्याला करी दिन म्हणजे किंक्रात असं म्हटलं जातं, या दिवशी आपण या संक्रांतीचं तोंड पाहू नये असं देखील म्हटलं जातं. यासाठी या दिवशी जी काही सुगड पूजा आहे तर ती आपल्याला झाकून ठेवायची आहे. किंक्रातीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला जी काही सुगड पूजन आहे तर ते काढायचं नाही, तोपर्यंत आपल्याला पूजा काढायची नाही आणि एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं आहे. त्यासाठी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे देवघरामध्येच तुम्ही एका बाजूला ही जी पूजा आहे तर ती मांडा, जेणेकरून 2 दिवस त्याला कोणाचा धक्का वगैरे लागणार नाही. सुगड पूजा आहे तर ती त्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशी काढायची आहे, करी दिनाच्या दुसऱ्या दिवशी. करी दिनाच्या दिवशी आपल्याला केस वगैरे धुवायचे नाहीत. बघा, करी दिनाच्या दिवशी आपण जेव्हा संक्रांतीला वसून येतो तर आपल्या भांगेमध्ये गुलाल वगैरे बसलेला असतो, तरी देखील दुसऱ्या किंक्रातीच्या दिवशी आपल्याला केस वगैरे धुवायचे नाही. त्यासोबत किंक्रातीच्या दिवशी आपल्याला जे काही सुगड पूजन आहे तर ते देखील पाहायचं नसतं. तिसऱ्या दिवशी तुम्हाला केस जे आहेत तर ते तुम्ही धुवू शकता. सुगड पूजा देखील त्याच दिवशी आपल्याला काढायचं आहे. सुगड पूजा काढत असताना जे काही मातीची सुगडी आपण घेतलेली आहेत, संक्रांती मातीच्या जे काही भांडी घेतलेली आहे त्याचा उपयोग कसा करावा असाच बऱ्याच जणांनी प्रश्न पडतो. तर बघा, प्रत्येक वर्षी आपण नवीन कोरी सुगड जी आहे, संक्रांतीचा खण जो आहे तर तो घेत असतो, विकत आणत असतो. त्यासाठी प्रत्येक वर्षी नवीनच सुगड विकत घेतली जाते. त्या सुगडांचं नंतर काय करायचं तर पहिल्या काळामध्ये या ज्या काही सुगडी आहे तर त्या एकमेकींना वाण म्हणून दान केल्या जायच्या, परंतु आजकाल असं कोणी करत नाही. तर त्यावेळी जे काही सुगड आहे तर ते जे सुगड आहे तर ते तुम्ही लहान मुलांना खेळायला देऊ शकता किंवा ह्या सुगडांमध्ये एक दिवसभर तुम्हाला सुगडामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे, म्हणजे ते सुगड स्वच्छ होतात. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्यामध्ये थोडेसे धने आणि पाणी भरून ठेवू शकता. ते पाणी दररोज जर महिलांनी पिलं तर महिलांना देखील कोणतेही विषयीच्या म्हणजे गर्भपिशवीविषयीच्या जे काही समस्या असतात किंवा महिलांचे जे काही पाळी संबंधित जे काही आजार असतात तर ते देखील दूर होतात. शिवाय ज्यांच्या अंगामध्ये उष्णता असते तर उष्णता देखील निघून जाते. त्यासाठी तुम्ही सुगडामध्ये थोडंसं पाणी, त्यामध्ये थोडेसे धने टाकून तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पिऊ शकता. अशा प्रकारे देखील सुगडीचा वापर तुम्ही करू शकता. किंवा वर्षभरामध्ये जे काही सणवार येतात किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा मुलांना खेळण्यासाठी किंवा मुलांना एखाद्या प्रोजेक्टसाठी कशासाठीही तुम्हाला जर सुगडी लागत असतील तर त्यामध्ये तुम्ही या सुगडींचा वापर करू शकता. किंवा मागच्या वर्षी मी जसं ह्या सुगडी ज्या होत्या त्या सुगडीमध्ये थोडीशी माती भरून त्यामध्ये मनी प्लांट वगैरे मी थोडंसं लावलं होतं. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही सुगडीच्या आहेत तर त्या मोठ्या आकाराच्या असतील तर त्यामध्ये एखादं झाड लावू शकता किंवा तुमच्या इच्छेने तुम्हाला जे काही करता येईल तर ते तुम्ही या सुगडीचा वापर करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.